बालमित्रांनो, परीक्षेत हमखास विचारले जाणारे वाक्प्रचार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सोपी, मजेदार आणि अर्थासहित मराठी वाक्प्रचार. चला तर मग शब्दांच्या या सुंदर दुनियेत प्रवेश करूया. पहिला वाक्प्रचार आहे कपाळ फुटणे, म्हणजेच दुर्दैव ओढवणे. डोळा लागणे, याचा अर्थ असा आहे झोप येणे. डोळे उघडणे म्हणजे अनुभवाने सावध होणे. डोळ्याला डोळा न लागणे म्हणजेच झोप न येणे. डोळे विस्पारणे, त्याचा अर्थ आहे आश्चर्याने पाहणे. डोळे झाक करणे म्हणजेच दुर्लक्ष करणे. कान उपटणे म्हणजेच कडक शब्दात समज देणे. कान टोचणे म्हणजेच चूक लक्षात आणून देणे. कानोसा घेणे म्हणजेच अंदाज घेणे. पुढील वाक्प्रचार आहे नाक उडवणे, अर्थ थट्टा करणे. पुढील वाक्प्रचार आहे नाक कापणे म्हणजेच अपमान करणे. नाक मुरडणे, नापसंती दाखवणे. नाक घासणे म्हणजेच लाचार होऊन माफी मागणे. पुढील वाक्प्रचार आहे दाती तृण धरणे, त्याचा अर्थ आहे शरण येणे. तोंडाला पाणी सुटणे, त्याचा अर्थ आहे हाव निर्माण होणे. तोंड काळे करणे म्हणजेच कायमचे निघून जाणे. हातचे जाणे म्हणजेच तावडीतून निसटणे. हात देणे म्हणजेच मदत करणे. पोटात आग पडणे म्हणजेच खूप भूक लागणे. पाठ थोपटणे म्हणजेच शाबासकी देणे. कंबर कसणे, याचा अर्थ आहे जिद्दीने तयार होणे. पाय धरणे म्हणजेच शरण जाणे. पाय मोकळे करणे, त्याचा अर्थ आहे फिरायला जाणे. पायावर उभे राहणे, त्याचा अर्थ आहे स्वावलंबी होणे. वाक्प्रचार आहे त्रागा करणे म्हणजेच आरडाओरडा करणे. खंत वाटणे म्हणजेच दुःख होणे. गयावया करणे, त्याचा अर्थ आहे विनवणी करणे. घाम फुटणे म्हणजेच घाबरणे. वाक्प्रचार आहे तुडुंब भरणे, त्याचा अर्थ आहे काठोकाठ भरणे. जीवाचे रान करणे म्हणजेच खूप प्रयत्न करणे. थरकाप उडणे म्हणजेच खूप घाबरणे. ध्यास घेणे म्हणजेच सतत विचार करणे. नवल वाटणे म्हणजेच आश्चर्य वाटणे. नाव मिळवणे म्हणजेच कीर्ती मिळवणे. निरखून पाहणे याचा अर्थ आहे
लक्षपूर्वक पाहणे. फस्त करणे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे खाऊन संपवणे. भंबेरी उडणे म्हणजेच खूप गोंधळून जाणे. मग्न होणे म्हणजेच कामात गढून जाणे. पालन पोषण करणे म्हणजेच लहानाचा मोठा करणे. धूम ठोकणे म्हणजेच पळून जाणे. धूम ठोकणे म्हणजे पळून जाणे. डोक्यावर बसणे म्हणजे फाजील लाड करणे. डोळ्याला डोळा न लागणे म्हणजेच झोप न लागणे. दात ओठ खाणे म्हणजेच चीड व्यक्त करणे. तोंड देणे याचा अर्थ आहे आलेल्या प्रसंगाशी सामना करणे. तोंडात बोटे घालणे याचा अर्थ आहे आश्चर्यचकित होणे. तोंडातून शब्द न फुटणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे खूप घाबरणे. हातचे जाणे म्हणजेच तावडीतून निसटणे. हात टेकणे म्हणजेच नाइलाजाने शरण जाणे. हात झटकणे म्हणजेच नामानिराळा होणे. पोटात ठेवणे याचा अर्थ आहे माहीत झालेले गुपित उघड न करणे म्हणजे कोणालाही न सांगणे. आव्हान देणे म्हणजे लढाईला बोलावणे. तावरी बावरी होणे म्हणजेच गोंधळून जाणे. पुढील वाक्प्रचार आहे सांगावा करणे. त्याचा अर्थ आहे खरे बोलण्याचा आव आणणे. भानावर येणे म्हणजे टाळ्यावर येणे. अंग चोरणे म्हणजेच हळूहळू काम करणे. अंगाची लाही लाही होणे म्हणजे अतिशय संताप होणे. जीवात जीव येणे म्हणजे हायसे वाटणे. हुश्य करणे म्हणजे मोकळा श्वास घेणे. बालमित्रांनो, आजचे मराठी वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ तुम्हाला नक्कीच समजले असतील अशी आशा आहे. अशाच सोप्या, मजेदार आणि अभ्यासाला उपयोगी व्हिडिओसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा म्हणजे मराठी भाषा सगळ्यांपर्यंत पोहोचेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी नवे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ शिकणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत रहा, हसत रहा आणि मराठीचा अभिमान बाळगा. धन्यवाद.